सुनील आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. खऱ्या अर्थानं जवळपास 8 चेंडूत त्यानं 14 धावा ठोकला. बॅटिंग करत असताना मोक्याच्या क्षणाला जवळपास 4थ्या क्रमांकावरती त्याला मैदानाच्या आतमध्ये प्राचारित केलं होतं सुनीलला. त्यानं खऱ्या अर्थानं अगदी धावसंख्या उच्चांकावरती पोहोचवली आणि सामना जिंकला. तर बाला 11 टाकळी संघानं. त्याच्यानंतर जातोय मागच्या दिशेनं गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ओमकार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले रवी आणि त्याच्या जोडला अजय. मागचा सामना काय अफलातून बॅटिंग केली रवीना, तशीच बॅटिंग करावी लागली या सामन्यामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला अजयला बादोय, नो स्ट्रायकिंग एंडला रवी. ही सलामीची जोडी गोलंदाजीसाठी ओमकार गोलंदाजी मार्कवर. षटकाला होती सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला अजय. सामन्याला होती सुरुवात. 3 षटकांची मॅच. पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा होता. अगदी पहिला लॉंग ऑफला हा फटका. सदरक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला अडवलं. खऱ्या अर्थानं एकेरी सिंगल स्वतःचा आणि संघाचं एका धावसंख्येनं खातं पण. ओमकार गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. जर का 3 फलंदाजांना बाद केलं ओमकार गोलंदाजांना तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. फलंदाज रवी या फलंदाजांना जर का 3 चौकार लगावले तर त्याच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. सुनील पवार यांच्याकडून ते पारितोषिक आहे. जाते मॅचच्या दरम्यान 2 बॉलवरती 2 सिंगल धावा. धावा संख्या दोन्ही आकड्यावरती पाहतोय. फुल टॉस बॉल. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. एका हातानं ही झेल टिपल्या. वडा कॅच आपण पाहतोय. राहुल होता त्या ठिकाणी सतरक्षक. सुरेख झेल टिपल्या. फलंदाज बाद. पहिला धक्का इथून लागताना पाहतोय तो कोशाने संघाला अजयच्या स्वरूपात.
त्यांना ती झेल टिपली होती खऱ्या अर्थानं. त्याच्यानंतर आकाशसारख्या फलंदाजाला देखील सस्त्यात बाद केलंय गोलंदाज ओमकारनं. सुरेख गोलंदाज मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा इथून मात्र पाहिलं गेलं तर झेल टिपण्याचा कारनामा कदाचित इथून केला होता. फक्त 2 रिव्ह्यू असतील बिमर आणि वाईट साठी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा रिव्ह्यू आहे का? तिसऱ्या पंचांना इथून पंचांनी रेफर केलंय. चला चेक करायचं. केरी धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 2 बाद 8 7 धावा. 2 बाद 7 धावा धाव फलकावरती पाहतोय त्या कोशाने संघाच्या. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. गोलंदाजीसाठी किरण. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग ला नितीन. मागच्या षटकात त्याच्या बाट मधून आलेला तो चौकार. धाव फलकावरती धावा 7. किरण या गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. 2 बॉल वरती 2 जर का फलंदाजाला बाद केलं तर सुनील पवार यांच्याकडून ते पारितोषिक आलंय. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2 बॉल वरती जर का 2 फलंदाजांना बाद केलं किरण गोलंदाजाने तर हे 500चं कॅश प्राइज. चला सामना स्टार्ट करा. कुठलाही विलंब करू नका. रवी या फलंदाजासाठी हॅट्रिक साठी खऱ्या अर्थानं चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज आलंय 500चं ते कॅश प्राइज. पहिला चेंडू भन्नाट वेगानं. पहिला चेंडू वाईट यॉर्कर हाताळलाय गोलंदाज किरणना. पहिला चेंडू निर्धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अलोंदी कार्बिट बॉल वेगानं आलाय लॉंग ऑनला. सतरक्षक आहे त्या ठिकाणा. बॉल उचलणार फेकणार. एकच धाव. एकेरी सिंगल. सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं धाव संख्या 8. धावा धाव फलकावर रवी या फलंदाजाची या फलंदाजासाठी पारितोषिक आलंय. डॉट बॉल. मोठा फटका रवीच्या बॅट मधून. बॉल चाललाय लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल. सीमारेषा पार. रवीच्या बॅट मधून षटकार.
धाव फलकावरती धावा 14 धावा. किरण याच्यावरती आता आक्रमण करावं लागेल रवीला. आणखीन एक मोठा फटका. बॉल चाललाय एका टप्प्यावरती अगदी पाहिला मिड विकेट. अठरा धावा धाव फलकावर. रवी ऑन फायर. रवी आता खऱ्या अर्थानं आपली बाट बोलायला लागली असं म्हणतोय मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल वरती खऱ्या अर्थानं षटकार आला त्यानंतर लगावलेला तो चौकार. हाफ ट्रॅकर बॉल लॉंग ऑफला. सतरक्षक आहे मिड ऑनला. झेल अगदी पाहिला तर या बॉलनं अगदी वेगानं फेकी केली. त्यानंतर षटक क्रमांक दुसरा संपुष्टात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 19 धावा. किल्ला चेंडू ब्लॉकर रिजन मध्ये फेकला होता. अगदी समोरच्या दिशेने या बॉलला खेळून काढला. एकेरी सिंगल धाव. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. राहुल या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक साठी 300 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नितीन यांच्याकडून ते कॅश प्राइज झालंय. सुनील पवार माफी असावी. इथून बॉल लॉंग ऑफला. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकेरी सिंगल. धाव फलकावरती धावा 21 धावा. अर्थानं राहुल याच्यासाठी स्वर्ण संधी आल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाहीये. इथून पहिला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल लावलाय. डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय राहुलला. 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा बिग हिट षटकार. सत्तावीस धावा धाव फलकावर. रवीच्या बॅट मधून हा समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार. त्याच्या नंतर लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा हा षटकार. अफलातून बॅटिंग करतोय रवी मैदानाच्या आत. तिसरा मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न होता. फटका पोचलाय. झेलची शक्यता. झेल जमिनीला दान झाले. फेकी थोडीशी खराब. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. इथून मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद.
पहिला झेंडू हाफ ट्रॅकर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओमकार न बॅट्समन ओमकारला पाहतोय. ओमकार ने बॅट्समन मैदानाच्या आत दाखल झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 0 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. दुसरा बॉल इथून टप्पा पडल्यानंतर सूर्य गोलंदाजी करताना पाहतोय. अजय या गोलंदाजाला इथून इनसाइड आउट. अगदी पाहिला तर गॅप मध्ये हा फटका. सतरक्षक आहे त्या ठिकाणी बॉल उचलणार फेकणार. त्यापर्यंत या 2 धावा स्वतःचा आणि संघाचा जवळपास 4थ्या बॉल वरती आहे. इथून खऱ्या अर्थानं खातं ओपन केलंय ते फलंदाजी संघाच्या. दोन्ही आकड्यानं 2 धावा धाफलकावर. प्रत्येकी आयवा कॅचला 100चं कॅश प्राइज दिले जाईल. फक्त एकच आयवा कॅचला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आलेल्या प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी आहे. सुनील पवार यांच्याकडून ते कॅश प्राइज दिले जाईल. आयवा कॅच साठी जातोय मॅचच्या दरम्यान पुन्हा 2 धावा. लोबा फुल टॉस होता. गॅप मध्ये बॉल फरार. इथून खऱ्या अर्थानं हाऊस स्पीड थोडीशी खराब आहे त्या ठिकाणी. सदरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार. त्यापर्यंत 3 धावा पूर्ण. 4थीचा प्रयत्न केला होता दरम्यान थांबवलं. या धावा 3. सामना स्टार्ट करा. धावफलकावरती धावा 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 35चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर. लोबा फुल टॉस बॉल कमी गतीने टाकला होता. पिकअप द हँड. अगदी पाहिलं पिक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेल टिपले फलंदाज.
मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा 7 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज जरूर बाद झालाय. रवीला मिळाले पहिल्या बॉलवरती ही सफलता. आडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज किरणचा प्रयत्न अनसक्सेस राहिला. इथून डॉट बॉल. डॉट चेंडू आलाय. सूर्य गोलंदाजी करताना पाहतोय रवी. या गोलंदाजाला आणखीन एक डॉट. सूर्य गोलंदाजी पाहतोय. लागोपाठचा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट. किरणला खऱ्या अर्थानं थांबून ठेवलाय, अक्षरशः जखडून ठेवलाय गोलंदाज रवी. या गोलंदाजांना तर सुनील यांच्याकडून पारितोषिक आलंय. 2 षटकार जर का किरण या फलंदाजांना लगावले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जाते मॅचच्या दरम्यान इथून एकेरी सिंगल धाव. मोठा फटका आडवा बाटणं. हा फटका बाद. प्रमोद आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार, फेकणार, सुरेख फेकी. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. किरणच्या बारीचा अंत. पवार का मारे. हाफ ट्रॅकर बॉल. बॉल चाललाय गॅप मध्ये. सतरक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल उचलणार, फेकणार. तत्पर्यंत 2 धावा. डान्स केला तर अजय पवार यांच्याकडून पारितोषिक आलंय. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मेन पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल पंचांना आपण पाहतोय उमेश भोईर याच्यासाठी हे पारितोषिक आलंय. षटकार लगावला, जर का डान्स केला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मेन पंचांच्या भूमिकेत पाहतोय आपण उमेश भोईर मान फ्रॉम उंबरोली याच्यासाठी हे कॅश प्राइज आलंय. मॅन फ्रॉम भानसोली प्रमोद यांनी जर का षटकार लगावला, 2 षटकार लगावले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. सुनील पवार यांच्याकडून हे कॅश प्राइज. गोलंदाजीसाठी रोहित. पहिला चेंडू आकुट टप्पाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. नितीन कुठलीही चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेनं
सतरक्षक आहे त्या ठिकाणी, त्याने केली चुकी. बॉल अडवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इथून 2 धावा पूर्ण थांबवलंय. दरम्यान 2च धावा. 2च धावा. दोन धावा. 2च्या मदतीने धावा संख्या 12. 12 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. जवळपास एकतर्फी सामना स्वर्गीय आनंद 11 कोशाने संघाच्या बाजूने आलाय. जेल पर्यंत सतरक्षक काही पोहोचला नाही. पुन्हा दुहेरी धाव. पुन्हा 2 धावा. पुन्हा 2 धावा. 2च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावर. यानंतर बाला 11 ताकई या संघाला आपण प्लेइंग 11 तयार ठेवा. बाला 11 ताकई. एकच धाव. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा 15 धावा. अजून जवळपास 20 धावा संख्येची गरज आहे. मोठा फटका. लॉंग ऑनला बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 16 धावा संख्येची गरज. चला ताकई संघ आपण या प्लेइंग 11 घेऊन समायोजन कक्षाकडे. इथून सामना जिंकलाय. शेवटचा बॉल शरीरावरती आदळलाय, परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं ना सामना जिंकलाय स्वर्गीय आनंद 11 कोशाने संघानं.